नमस्कार मित्रांनो, मी संदीप गरज संदीप 113 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण बघू चढणीचे खेकडे. म्हणजे ते नवीन पाऊस पडतं ना, तेव्हा बाहेर येतात मोठ्या खेकड्या, गोऱ्या चिंबोऱ्या. आम्ही आपले आगरी भाषेत बोलतात गोऱ्या चिंबोऱ्या. तर त्या गोऱ्या पाण्यात असतात ना, म्हणून त्यांना गोऱ्या चिंबोऱ्या बोलतात. हे बघा, त्याचा आज आपण भरता बनवू. चंदा काढतो. डाळ शिंबोरे आणि या दुसरे कुठे आपलेच दारात भेटलेले आहेत. आपलेच दारात भेटले सर्व. जास्त लांब जावायची गरज नाही. आणि तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो आता. बघा कशा पकडल्यात त्या. एक नंबर. तिला येत बघ नाही, तिने टाकली तिला. आमचं दारण भेटून दिलं. घरण नाही. ते दाखवतो ना कसले मोठे ना. ती पण लेडी या. किती पिल्ला आहे का बघ. बघ बघ, नाही टाकली मी तिला. म्हणजे ते आयास काय असते. तुमच्या दारात बाहेर जायची गरज नाही. कसली आहे बघ. तिला दे चंद्राच्या अंगावर टाकते. बघ नको नको दोन्ही दोघू तरी पण मला नव्हते. फ्रेश माल फ्रेश. एक एक करून कधी भेटन बघा. हातून एक घेतली सगळ्याला बाईकला जायचं. पिल्ला आहे का बघ त्याच्यानं. बॅटरी वगैरे आई तस बघ ते. मला वेगळी ठेवायला लागेल का. नाही तुला सोडून दे. पिल्ला देखील सोडून द्यायची. हे आई पिल्ला तरी याच्यानं टाक. इथे कार सगळी पिल्ला.
पाण्याला का पोन पोन सगळं भिजतंय. पप्पा पुन्हा का भिजला. फोन भिजू दे. फोनला काही नाही दे. वॉटर वरती आलेली नालाजवळ. जेवण गो नालाजवळ आलेली आपले. तिसरी. आठ झाले. 1 2 3. अजून एक आणली जाऊ. 3 भाऊ आले धरायला. हे बघा मित्रांनो इतके आहेत. तुम्ही बघितलं असेल कशा पकडल्या त्या. आता आम्ही मोराला घेतून दारातच भेटतात सर्व आमचे असे. मोरून घेतो. मोठी साईज आहे. सूर्यन पटकन मार. सूर्यन बांधून ठेवलेल्या, कारण त्या 3 दिवस अगोदर भेटलेल्या बांधून ठेवल्या. आणि 5 काल भेटल्या. तो रशी तो. अरे इथून तो छोटी सुरी आहे ना. बारकी सूर्य आणजा. ती मोठी काय आणली सूर्य असं गोबलेल ती बागा सोडून. द्या. मार पटकन मार पटकन याच्यावर. अरे इथून तो शिंग्याशी. सुरीचं फटका काय वापरत नाही त्यामुळे गोबलत नाही. त्याचा फटका लागला ना तर शिंगडा घालतो दाबवतो. कमी वेळात पडावून मरून होतं. या सजाच्या चिंबोऱ्या चावत नाही. हात घालायला टेन्शन नाही. आणि जास्त नाही चावतात पण जास्त नाही. वजे चावत नाही. पिसलवू नको बांधेल बघू. ते मार इथं. सगळे चांगले असतात. एक घ्या. बापरे कसा लागतो. बायको बांधले आणि थांबा.
5 घेतला. बस बस ना अजून एक घेते आता. बस झाल्या चोपान पण आलं पाहिजे ना ते. बस चल. ते मित्रांनो आता चिंबोरी साफ करायला घेतल्यात. ती शेवाल असते ना जर तुम्ही घाण असलं तोंड साफ करायचं. पूर्ण घाण निघते. शिंगे पण साफ धुवायला लागतात. मलटी बसलेली शेवाल आहे पूर्ण आतमधून ते 8 महिने चिखलात असतात ना, खाली मातीनच असतात. इथं धुवून झाले कशा झाल्या बा काल्या काल्या दिसत सफेद दिसतात ना. ते साफ करून झाल्या तर वरच्या नग्या काढायच्या असतात त्या. उद्यानाला जोर करायला लागतं. ते जिवंत असतं ना तो सोडित नाही. चिंबोरी भरलेली वा ईट आहे चिंबोरी. ही घाण काराचे असतं तर ते फिल्टर असतात. जसं आपल्या किडण्या कशा असतात ते प्रकारचं निसर्गाने प्रत्येकाला बनवलं. ते चिखल वगैरे याच्यात आलेलं असतं. वर्षी प्रत्येक चिंबोरीन गोर आहे बघा. प्रत्येक चिंबोरी भरलेली आहे. म्हणजे काय झालं माहीत आहे का, पाऊस अगोदर 1 महिना अगोदर पडून गेला ना, त्याच्यामुळे चिंबोऱ्या बाहेरच निघलेल्या आहेत इथं पहिल्याच ऑलरेडी. म्हणजे चिकन आले त्याच्यामुळे भरलेले आहेत चिंबोऱ्या. आतमध्ये घाण असतं म्हणजे ते खाद्य असतं ना ते काढायला लागतं. बस प्रत्येक चिंबोरीन घाण आहे. घाणते इटाच आहे लाल लाल. ते राहणार डायरेक्ट धुवून आणणार. हे बघा ते पण आहे बघा. हे फिल्टर काढायला लागतं ते. का पूर्ण साफ करतो. त्याला चिंबोरीची बेरकी बोलतात काही जण, काही बोलतात. म्हणजे आपलं कसंही असतं कुठला तसा तोच प्रकारचा असतो. ते खातं ते टाकत राहतं आणि तो काराचा असतो. हे चिंबोरी नाही. चिमरी आते तशी झालं साफ आता. साफ केले. आता काय करतो आता मसाला काढून भरत्याचा मसाला मसाला ते काय करायला चुलीवर फ्राय करायला लागतं का.
तर मित्रांनो चिंबोरे कशा साफ करतात ते चंदने दाखवले. आता ती आपलं त्याचं भरतं बनवायचा मसाला काय काय लागतं काय काय नाही ते सांगते. काय काय लागतं तुम्हाला बघा. पीठ लागते, पीठ कुठला तांदळाचं पीठ का? तांदळाचं पीठ लागते हां. आणि खोबरा खोबऱ्याची खोबरा आणि हे शेंगदाण्याचे पूड. शेंगदाणे किती घेतले? पाव किलो. पाव किलो शेंगदाणे. आणि खोबरा किती घेतला? खोबरा घेतला 1 वाटी 1 घेतली. वाटी घेतली. बेसन बेसन घेतला 200 ग्रॅम होईल. आणि कांदा किती घेतला? 2 कांदे घेतले. साधारण 2 कांदे. आणि आला लसणाची पेस्ट आणि आणि कोथिंबीर, मिरची पाव आणि ते गरम मसाला. गरम मसाला वाटला. अच्छा अच्छा. आणि ते कसे गिरे वगैरे. थोडा तेल. थोडं गरम होतं का थांबावं लागेल. तेल गरम झालं. बघू आता काय पाईप. सर्वप्रथम कांदा का? हां 2 कांदे कापलेले बारीक चिरून घेतले कांदे एकदम, कारण त्या वाटण्यामध्ये मिक्स झाले पाहिजे बरोबर शिजून. कांदा किती वाजता शिजवायचा? थोडासा शिजवून घ्यावा. लाल दिसला पाहिजे. लाल दिसतो. झालं. थोडा नॉर्मल लाल लाल परत त्याला कांदा. झालं ना. आता काय टाकणार? मिरची मिरच्या किती घेतल्या? 5-6 मिरच्या घेतल्या. 5-6 मिरच्या. तिखटल्या साध्या मिरच्या आहेत ना? साध्या आहेत. आणि तिखट असल्या लवंगी मिरच्या असल्या तर तुम्हाला 4च घ्यायला लागतील. आपल्याला कलर बनवण्यासाठी थोडा घ्यायचा. हा किती शिजवणार? थोडासा. आता काय टाकणार? कोथिंबीर टाकते. धना टाकतो. कोथिंबीर याच्याने आवडलं या करून अर्धी धना टाकतात. कोथिंबीर किती येतील? कोथिंबीर थोडी नॉर्मल घेतली, त्यातली अर्धी टाकली आणि अर्धी नंतर. आता काय टाकतात? आला लसणाची. आल्या लसणाची पेस्ट. ती पुणे टाकतो का? बघा मीच बघा रेसिपी कशी माहिती आहे. एक एक साहित्य व्यवस्थित चाललं पाहिजे. आता शिजत देतो. कितीपर्यंत शिजत देतो? हळद मसाला घातला. आता घरगुती मसाला आहे. किती चमचे? 1 चमचा. 1 चमचा. तुमच्या वयात जसं तुमचं तिखट असेल तसं आणि हे असेल तसं. कारण मिरची टाकलेली आहे ना. हळद तर नॉर्मलच असतं सगळ्यांच्या घरात. मसाल्याचा फक्त फरक पडतो, कारण काही घरात तिखट असतं, काही कमी असतं, नॉर्मल असतं.
गरम मसाला थोडासा. आता थोडा गरम मसाला 2 पाकिटांचा गरम मसाला आणला ठेवलेला. आता दही टाकते. शेंगदाणा पूड किती घेतलं शेंगदाणा? पाव किलो होतं. 5 किलो शेंगदाण्याची पूड पूर्ण. ती पूर्ण का नाही टाकली? बेसन थोडासा खोबरा घेतला. खोबरा भाजून वगैरे घ्यायचा नाही हा, असंच थोडासा कच्चा कापायचा आणि त्याचा अर्धी वाटी घ्यायची. काही रेसिपी खोबऱ्याची नाही जास्त, नॉर्मल खोबरा चवीसाठी द्यायला लागतं. आता हा कुठला? तांदळाचा पीठ थोडा. नॉर्मल. शेवटला बेसन आणि मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आता आलटी पलटी करत राहायचं. असं सुका टाक झाला पाहिजे. भरता व्यवस्थित भरता येतं. झाला ना? असा सुका झाला पाहिजे, कारण कसं माहिती आहे का, हे त्याच्यात भरताला नाही, व्यवस्थित भरता आला पाहिजे आणि व्यवस्थित झाला पाहिजे, आतमध्ये बसला पण पाहिजे व्यवस्थित. त्यासाठी सुका टाकलं पाहिजे. तर मित्रांनो पूर्ण ड्राय झाला. आता काय याला थंड करीत ठेवतं का 5 मिनिटं? थंड करीत ठेव. झालं ना? झालं. ओके. 5 मिनिटं थंड करत ठेवायचं, कारण आपला हात भाजतील म्हणून, दुसरं काही नाही प्रॉब्लेम त्याला. हाताला चटका लागेल. हाताने भरायला लागते ना, ते भरता भरायला लागेल, त्याच्यामुळे ते थंड करत ठेवून. मित्रांनो ते थंड झालेला, त्याच्या बॉईलमध्ये शिफ्ट केलं आहे आणि आता भरायचा आहे. हा मसाला भरतात म्हणून याला भरता बोलतात, समजलं का? म्हणजे चिंबोऱ्यांचा भरता, दुसरा काही नसतं. याच्या पीठ आहे. दाबून भरायचा. दाबून स्पेशल पण म्हणजे बसला पाहिजे आपण. बसते. शिकता चिंबोऱ्यांपेक्षा हा भरता खायला मजा होता ना. हां. चाकण्याला तर 1 नंबर.
आता बसायचंच आहे आम्हाला म्हणजे मला दुसरा कोण पार्टनर नाही. पार्टनर फोडणी देतात. हो. हे करायला आमच्या घरी भरपूर आवडतात तुम्हाला तुम्हाला पण कोणाला येत नाही. येतात का? त्यांना माहितीच नाही. माहिती नाही काय कारण ती माणसांची एकच आहे गोरे ठिकाणची. बाकी एक आहे खारपट खारी ठिकाणीची आहे. त्यांना हे गोरे चिंबऱ्यांचं काही माहीतच नाही. त्याचे भाकरीन पण मीठ टाकतात. हो. आपली भाकरीमध्ये मीठ टाकतात ते भाकरीन पण म्हणून त्यांना खारपट बोलतात. आतमध्ये जर शिजतं ना तेव्हा चांगलं लागतं. 5 झालं. 5 भरणी असं भरायचं. आणि आता पेक करायचं आहे ते. पेक कसा? धागा का बांधतात? तो आपला भरता भरलाय ना तो कालवणात मिक्स नको होण्यासाठी तो धागा बांधतात. धाग्याने ती बांधून टाईट राहणार. ओके बस. हे ना मोठी जाईल. कशी? ओके अजून भरता टाकायला पाहिजे. चिंबोरून अजून टाकायला पाहिजे असतो. त्याच्यात टाकायला पाहिजे जोरात. हाय तर भरता टाक ना तो भर ना. चिंबोरून पण भर. पाणी पण जोराचं करतो. अरे लोकांनी टेटस ठेवलं पर्रे पाणी का थांब नाही. पाण्याला पण खूप आला आहे. 4 दिवस झालं थांबच नाही पाणी. लोकांनी टेटस ठेवलं पर्रे पर त्याचे बोला त्याला पण राग आलाय. थांबच नाही तो. कंटिन्यू करतोय. आता लोकांनी मला टेटस ठेवा थांब रे तेव्हा थांबवल तो. याच्यात पण भरलेली आहे भरलेली. ठीक झाली. तो धागा माहीत आहे ना पहिले आपण जायचो मिठाईच्या दुकानावर. हो. ती बुंदी दिली व बुंदीला धागा बांधून द्यायचं. पहिले पिशव्या नव्हते ना. हे कागदातच असायचं सर्व. हे कागदात बांधून बुंदी द्यायचं. तर भरलेले एक नंबर आहे चिंबोरी ॲक्च्युली भरलेली नसते या टायमाला पण आपल्याला भरलेले भेटले आपल्या दारात. दोन 3 वेळेला टाकायचं बस झालं. बस ते धागा कशाला बांधतात सपोर्ट की भरता आपला साईडला नको याला का याच्या बाहेर म्हणून त्यासाठी ते धागा बांधतात. भरता बनून फायदा नाही काय म्हणतात. चिंबोरी कधी आपण आलटी पलटी करतो ना उलटी करून. आणि चिंबोरीपेक्षा ना भरताच खायला मजा वाटते.
गोड मिक्स होते ना त्याच्याने. भरला मस्त 5 चिमऱ्या भरला. आता पुढची प्रोसिजर काय आहे? असं कांद्यावर कांद्यावर मारायचं का तू? त्यासाठी काय काय घेतलं? कांदा घेतला, आलं कांदा लसणाची किती? पेस्ट कांदा किती? दोनच घेतला. 2 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आलं लसणाची पेस्ट आणि हा टोमॅटोची पेस्ट टोमॅटोची पेस्ट आणि कोथिंबीर आणि गरम मसाला आणि तिखट लाल मिरची आणि तेल. बस. आपण सर्वप्रथम तेल टाकून घेतलं. गरम झाला तर कोण थंड झाला. तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं ना? ओके. सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घेतलेला 2 कांदा घेतले. आता ना आळशी करते शिजत कच्चा आळशी करते. कसं झाला पाहिजे? शिजला पाहिजे. कसं शिजला पाहिजे? एकदम काला कडक झाला पाहिजे का ब्राऊन झाला पाहिजे? नॉर्मल ब्राऊन झाला पाहिजे. त्याला ग्रेव्ही बनवतोस ना? हां, ग्रेव्ही बनवतो. मग ग्रेव्हीमध्ये हा पण टाकतात ना? हां. झालेला मस्त. कांदा मित्रांनो 1 मिनिट शिजवत ठेवलेला. आता ब्राऊन झाला नॉर्मल 1 मिनिट झाला. पाच गॅसवर. आता काय टाकणार? आलं लसणाची पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट, अद्रक ढवली जाते. अद्रक लवकर लागतं ना? नाही पण खाली अद्रक लसूण जास्त टाकायचं का तर शरीराला चांगलं असतं. खोकला वगैरे होत नाही अद्रकमुळे. टोमॅटोची पेस्ट. आता टोमॅटो पेस्ट म्हणजे त्याने हे होतो आंबटपणा येतो. आता किती मिनिटं शिजवणं? 5 मिनिटं. 5 मिनिटं. टेस्ट वास तर भारी येते एकदम. आणि आता तिखट मसाला घरगुती. चवीनुसार मसाला टाका तुम्ही ना, कारण आमचा मसाला तिखट आहे. आम्ही 1च चमचा टाकतो. हळद तर मग सगळ्या सर्वातकडे सेमच असतं. हळदीचा प्रॉब्लेम नाही. हळद पण 1 चमचा टाकतो. आता लाल मिरची पावडर, तर गरम मसाला, असं आहे काय जेवण ना ग्रेव्हीनीच जेवलं पाहिजे. असं अशी ग्रेव्ही झाली पाहिजे तुमची. आता काय पाणी ॲड करतो त्याच्यात. 1 ग्लास पाणी. 1 ग्लास कसं किती घालतो? 1 ग्लास. कारण शिजलं पाहिजे ना. अच्छा ते तिकडं वगैरे शिजलं पाहिजे. ही रेसिपी बहुतेक जण येत नाही. यांच्याच घरी 3 वहिनीशी आहेत, तिघींना येत नाही. ही रेसिपी नीट बघून घ्या. ते स्टेप बाय स्टेप बघून घ्या. यांना माहीत असेल कृष्णावंशी मिसेसला. तिला माहीत तिला माहीत असेल का? ते त्यांच्याकडे पण भेटतात ना
शेकरची आहे हो. स्टेप बाय स्टेप का दाखवतोय, कारण का तुम्ही पण घरी बनवू शकता. व्हिडिओ फक्त स्किप करू नका, तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल काय टाकतात, काय काय ॲड करतात. शिंगे ॲड केलं. आणि किंवा ॲड करणार गॅस फुल केला. त्या उरलेला मसाला सर्व ॲड करतो. यानीच चव आहे ना, त्या मसाल्यापेक्षा या मसाल्याला जास्त चव असते. तर बेसन मिक्स आहे ना, पूर्ण जाड बनवत आहे ग्रेव्ही पूर्ण. वरती पाणी. पाणी ॲड करायला लागेल. किती मिनटं ठेवणार? 15-20 मिनिटं. 15-20 मिनटं. जाड झालं पाहिजे. रसा ठेवते ना थोडासा. झाला का? हां. वरती कोथिंबीर. बेसन पाणी आठवणार का अजून ठेवणार? जाड झालं. पूर्ण जाड करा ना, सुकल्यावर पूर्ण जाड होईल. हो. मस्त, एक नंबर. मस्त जेवण. तर मित्रांनो, ही रेसिपी तर मस्तपैकी आवडली. म्हणजे जेवण तर चांगलं आवडला, पण तुम्हाला कशी वाटली कमेंट करा.
आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. आणि चला